आम्ही आलो आहे दाभोळ येथील स्वयंभू चंडिका देवी मंदिर. हे मंदिर गुंफेत देवी आहे. प्रवेशद्वार. इथे देवीची गुफा आहे. फुल झालं मेमरी. सुंदर असं मंदिर आहे. एकदा तरी भेट द्या. स्वयंभू गुफेत देवी आहे. तिकडे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतले शूटिंग करता आलं नाही, पण तिकडे देवी फक्त दिव्याच्या उजेडातच असते. स्वयंभू चंडिका देवी मंदिराचं आम्ही दर्शन घेऊन आलो आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. एकदा तरी भेट देण्यासारखं हे आहे. चंडिका मंदिर दाभोळ येथे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्हाला आतलं काही दाखवता आलं नाही. देवीच्या आजूबाजूला फक्त दिव्याचा प्रकाश आणि हे मंदिर गुफा आहे. आतमध्ये गुफेत खाली जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर दाभोळ जेट्टीतनं आम्ही चाललो आहे दोपावेला आणि तिकडनं आम्ही जाणार रत्नागिरी फेरी. आम्ही 10:30ची फेरी पकडली आहे. फेरी निघाली आहे.
आम्ही गणपतीपुळेला पोचलो आहे. आता 1 किलोमीटर आहे, पण गणपतीपुळेच्या 1 किलोमीटर अगोदरच ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला. आता बघूया, हे असे मूर्ख आहे लोक, डबल रांगा लावून जाम करतायत. ऑलरेडी जाम झालेलं आहे. 1 किलोमीटर अगोदरच आम्ही अडकलो आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे, पण गणपतीपुळेला फुल ऑन क्राऊड आलेला आहे. मला 1 तास झालेला आहे लाईनीत. दुपारच्या 1 वाजता मी आलो होतो. आता ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत. लाईट चालू आहे. तू बघतो का इकडे? क्षितिज दमलेला आहे. पहिल्यांदाच तो गणपतीपुळेला आलेला आहे आणि पहिल्यांदाच आला आणि त्याला कमीत कमी 1.5 तास लाईनीत उभं राहावं लागलं आहे. फायनली आम्ही गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे. 2 तास लाईनमध्ये लागलो आम्ही आणि आता आमचं दर्शन होऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. खूप क्राऊड आहे. हां चला. समुद्र किनारा. बाबू बरा, हा बाई इकडनं जायचंय. गणपतीपुळेचा बीच एकदम पॅक्ट आहे. भरपूर वॉटर ॲक्टिव्हिटीज तिथे चालू झालेल्या आहेत. एकदम हे मंदिराच्या बाजूलाच आहे. हा दुपारचा क्राऊड बघा, एवढा वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे. गणपतीपुळे एंटर